तर वाजलेले आहेत रात्रीचे 10-20 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाला. तर आता आम्ही आलेलो आहोत 10:30 वाजलेत रात्रीचे. आणि हे बघा, हे असं जेवणाचं तुम्हाला इथे दिसत असेल वेगवेगळे पदार्थ. तर इथे मी हा बनवलेला आहे ठेचा. इथे बनवलेली आहे मी डाळ. तर डाळ ही मी ना थोडीशी घट्टच बनवली, कारण म्हटलं आता हे प्रवासामध्ये सांडेल ना. सो आता मी थोडीशी गरम करताना त्याच्यात थोडं गरम पाणी टाकून गरम करून घेईन. ताईने ते चपात्या आणल्यात. इथे मी मस्त आपल्या अलिबागची माठाची भाजी आणली, हिरव्या माठाची. इथे मस्त ताईची स्पेशल टोमॅटो बटाट्याची भाजी आहे. इथे आपल्या गावच्या चवळीची भाजी मस्त दिसते एकदम. दोन्ही दोन्ही डब्यात आणले, कारण एका डब्यात ती पुरली नसती. सो ही 2 डब्यात मस्त भाजी आहे चवळीची, चवळी बटाट. आणि हे आहे करबुटला म्हणतात आमच्या इथे, म्हणजे कच्चा आंबा, गूळ ना ग ताई, आणि मसाला पण असतो, थोडा मसाला. आणि मी त्याच्यामध्ये आमच्याकडे तसं हे नाही टाकत, मी 5 हे टाकले, जिरं, राई, मेथी, बडीशेप टाकून फोडणी देऊन केलेला आहे तो. आमच्याकडे तसं नाही केलं. असं आंबट गोड असा हा कच्च्या कैरीचा करबुटला, कैरीचं लोणचं बोलू शकता, पण आम्ही इथे करबुटला म्हणतो. आणि ही कसली, ही वालाच्या डाळीची आमटी. तर हे असा एवढा. आणि तर दादाला आम्ही तोपर्यंत आम्ही गाडीत होतो ना, तोपर्यंत त्याला भात घालायला सांगितला होता. तर तोपर्यंत त्यांनी भात मस्त घालून ठेवलेला आहे भरपूर असा. आणि इथे ह्या आपल्या अलिबागच्या भाकऱ्या मस्त मिळतात म्हणजे तुम्ही पण कधीतरी हे करून बघा. ह्या नाचणीच्या आहेत आणि ह्या मस्त तांदळाच्या भाकऱ्या. ह्या पण आम्ही थोड्याशा आता गरम करू आणि जेवायला घेतोय आता. मस्त डब्यांची जेवणाची अशी रांग लागलेली आहे, ट्रेनसारखी. तर या सगळ्यांनी जेवायला. चला जेवा. पालेभाजी पण खायची आहे पालेभाजी नेहू. तर आमची इथे लहान मुलं पण बघू शकता, आवडीने खातात बरं पालेभाजी. उद्या तेच करणार आहे भाकऱ्या. तर या सगळ्यांनी जेवायला. वाजले आता 11:15. आम्ही जेवायला बसलो. सकाळ झालेली आहे आणि आम्ही आमच्या मागच्या गार्डनमध्ये आलोत. वा, काय मस्त जास्वंदीच्या फुलाने बहरलंय जास्वंद. आला पाहिजे आणि ते फुलाचं आपल्याला बरोबर आहे. खूप फुलं येतात. माझं आवडतं मस्त वाटतं, फुलं छान असतात. मधुमालतीने बोललेली मी मला. मधुमालतीची फुलं पण गुच्छांची 3 कलरची असतात. दीपाली पवार कोण बंधू? पहिल्या मला त्यांची ना उंच शिव.
बरसातली छान जास्वंदीची फुलं आणि फुलांनी इथे छान सजलेलं आपलं देवघर. छोटी मस्त सकाळचा ब्रेकफास्ट गावचा. आता मस्त बुर्जी पाव खातायत मुलं. कोणाला असं माहेरी आल्यानंतर छान असं सकाळचा नाश्ता आयता हातात मिळतो? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत मस्त गरमागरम चहा आणि त्यासोबत टिपटिप करायला खारी आणि सोबत ही आपली मनीमाऊ. ती सुद्धा दूध आणि ब्रेड खात होती. माझ्यासारखा तिचा सुद्धा ब्रेकफास्ट चालू होता. जेवण आपलं तयार झालेलं आहे. मस्त भात आणि गावाला आलोय त्याच्यामध्ये मस्त आहे आपलं खेंगाट मिक्स मच्छीचं कालवण आहे. असं कालवण बनवलेलं आहे ताईने. छान असं कालवण बनवलंय. आणि सध्या तरी आता कालच आलोत, भाकरी करायचा कंटाळा आलाय म्हणून चपात्या केल्यात. आज आपला मेनू आहे मस्त भात, त्याच्यावर कालवण मच्छीचं आणि चपाती. तर या सगळ्यांनी जेवायला. चक्क मे महिन्यात दुपारी 3-3:30च्या दरम्यान एवढा वादळ आणि पाऊस चालू झाला ना की काही विचारू नका. आणि मस्त मग मुलं पण निघाली पावसामध्ये खेळायला. वाटेल का कोणाला मे महिना आहे असं, पण मज्जा आली. आम्ही मस्त पावसामध्ये सगळेजण भिजलो, कारण आधीच उकाडा खूप होता, पण पाऊस आल्यामुळे छान थंड वाटत होतं. मस्त वाल, उकडलेले वाल दिलेले आहेत काकूंनी. आपले जे कच्चे वाल असतात ना ते आधी भाजायचे आणि नंतर उकडायचे आणि मग खायचे.